टोटोटोया कंपनी, आपण कुपवाडमध्ये आहात. हे कामगार गेले 18 दिवस या ठिकाणी त्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि इथं कुठल्याही अधिकाऱ्यांनी यांची दखलही घेतलेली नाही आहे. मालक एवढा अडदांड आहे. मुळात मालकाची नियतच नाही ह्या लोकांची देणी देणे. त्यांची कायदेशीर देणी आहेत. अवास्तव मागणी कुठलीही नाही. त्यांना आज 5 ते 6 हजार रुपये पगार पडतो. मिनिमम वेजेस शासकीय कायद्यानुसार 15 ते 16 हजार रुपये मिळायला पाहिजे, पण ह्यांना 5 ते 6 हजार रुपये पगार देते, तो पण डबल तुकड्यात 3,000, 3,000, 6,000. आणि ही 25 वर्ष या ठिकाणी या लोकांनी काम केले कामगारांनी, तरी हा मालक ह्यांना पगार देत नाही. ह्यांचे शासकीय काही देणी असतील ती देत नाही. कायदेशीर कुठले फंड हा जमा करत नाही आहे. यामुळं ह्या लोक आंदोलनाला बसलेले आहेत. इथं आम्ही यांना पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्यानंतर आमच्या लक्षात आलं, आम्ही इथं आल्यानंतर कामगार आयुक्तांशी बोललो, ते अनेक वेळा मीटिंग घेतली, दावाही चालू आहे, पण मालक फक्त देतो म्हणतो, मी कंपनी बंद करणार आहे, मी तुमची देणी देतो, पण देत अजिबात नाही आहे. आणि या ठिकाणी कामगार आयुक्त वगैरे आम्ही आलो असता त्यांनी कोर्टात गेले. ह्यांना कोर्टात का गेले तर ह्यांना कामगारांची देणी द्यायची नाहीत. मला ह्या मालकाचा इतिहास सांगायचा आहे. हा बियाणी नावाचा मालक आहे. त्याची टोटोटोया कंपनी फार वर्षापूर्वीची इथं आहे ही, आणि ही स्पिनिंग मिल आहे. ह्याला शासनाचं अनुदान लाटून शासनाचा मोबदला घेऊन ही उभी केलेली कंपनी आहे. त्यांनी कितीतरी करोडोला कंपनी विकली. ती खरं पाहता कामगारांची देणी दिल्याशिवाय कंपनी विकता येत नाही आहे. ही जी कंपनी आहे, ज्या कंपनीच्या समोर आम्ही आंदोलन करतोय, ही कंपनी यांनी नंतर खरेदी घेतली. जेव्हा ती विकली तेव्हा ही खरेदी केली. तर ह्याची नियतच नव्हती कामगारांची. त्यावेळेला 350 कामगार होते. ह्या 350 कामगारांची जर देणी द्यायची असती, 350 कामगारांची देणी दिल्याशिवाय कंपनी विकता येत नाही, म्हणून यांनी इथं नाटक केलं. आता नाटक केलं ते केलं. ही जी कंपनी घेतली, ह्या कंपनीचा बांधकाम परवानाच नाही आहे, कंप्लिशन सर्टिफिकेट नाही आहे. त्यामुळे इथं कुठलंही लिगली काम होत नाही. म्हणजे कंपनीच आपण आहे म्हणू शकत नाही. आम्हालाही नोटीस दिली, ते जुन्या कंपनीच्या ॲड्रेसवरती दिले. या लोकांनाही पगार मिळतो तो जुन्या कंपनीच्या ॲड्रेसवर मिळतो. म्हणजे ही कंपनी बोगस आहे, इलिगल आहे. यामध्ये 350 कामगार आहेत. म्हणजे यांनी एवढं करूनसुद्धा 2021 पासून विजेता स्विच घेर या कंपनीला या ठिकाणी भाड्यानं दिला. एक मशीन विकतो हा आणि पैसे काढतो. हळूहळू हा पळून जायच्या तयारीत आहे. हे कामगारांच्या लक्षात आल्यानंतर कामगारांनी इथं आंदोलन चालू केलेलं आहे. आणि विजेता स्विच घेर ही कंपनी आहे. या कंपनीकडे 150-200 कामगार आहेत. हे आमचे 50-60 कामगार मिळून 300 कामगार होतात. 200-250 कामगार होतात. ह्या 200-250 कामगारांच्या सेफ्टीचं काय? उद्या इथं जळीत झालं, अपघात झाला तर ह्या लोकांच्या सुरक्षेचं काय? सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही. तरीसुद्धा MIDCने कशी काय यांना परवानगी दिली? MIDCना आम्ही पत्र दिलं की इथं बेकायदेशीर कंपनी चालली आहे, विजेता स्विच घर. त्यानंतर त्यांनी इथे येऊन चौकशी केली, ती पण नाममात्र. दंड 20-25 लाख रुपये झाला असता, नाममात्र 8-10 लाख रुपये भरून घेतला यांनी. पुन्हा आम्ही तक्रार केली, त्यावेळेला ही कंपनी त्यांनी बंद केली, विजेता स्विच घर. त्याचा कुठलाही GST नंबर नाही आहे. मग मला हा विकतात कसं आहे? त्याचं फायर सेफ्टी नाही आहे, कुठलाही. म्हणजे जे कायदेशीर लागते गोष्ट एखादा प्रोजेक्ट उभा करायला, तर कुठलीही नाही. सर्वात महत्त्वाचं, रेड झोनमधली विजेता कंपनी आहे. रेड झोन असूनसुद्धा पोल्युशनचा म्हणजे पर्यावरणाचा दाखला नाही, त्याची परवानगी नाही. त्यांनी पण आता कारवाई केली. क्लोजर नोटीस देतील 2 दिवसामध्ये. जिल्ह्याचेच पालकमंत्री, कामगार मंत्री आहे. 100% आम्हाला हीच खंत आहे की आपल्या जिल्ह्यात कामगार मंत्री असून ते पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालकही आहेत आणि कामगार मंत्री आहेत, पण ते या लोकांना न्याय देऊ शकत नाहीत किंवा ते कामगाराच्या हिताचं कामही करू शकत नाही. माझं तर सरळ मत आहे, यांनाही राजीनामा दिला पाहिजे. कारण यांना कामगार कायदा नको आहे. स्वतः ते उद्योगपती आहेत, ते उद्योगांच्या बाजूने आहेत, ते कामगारांच्या बाजूने आहेत. आमचे कामगार गेले होते, त्यांना निवेदन त्यांना अक्षरशः हाकलून दिलं. मिळतोय तो पगार घ्या म्हटले. म्हणजे असला कामगार मंत्री असतो का कुठे? स्वतःच्या जिल्ह्यात 18 दिवस झाला. आणि हे मतदार आहेत, ह्यांनी 2 वेळा मतदान दिलं आहे त्यांना. मिरज मतदारसंघातले आहेत ही लोकं सगळी. ह्यांनी 2 वेळा याच सुरेश खाडेंना मतदान दिलेलं आहे, निवडून आणलेलं आहे. त्या मतदारांची हेळसांड अशी करतात. असला कामगार मंत्री पाहिजेच कशाला? मी आपल्या माध्यमातून या MIDCला जे काही बेकायदेशीर काम चालू आहे ह्याला सर्वांना सांगू, लवकरात लवकर ह्या कर्मचाऱ्यांना जर न्याय नाही दिला, ह्या कामगारांना ह्यांची देणी नाही दिली मालकांनी, तर मी स्वतः कामगार कार्यालय आणि MIDC एकाच आस्थापनेमध्ये आहेत, एकाच बिल्डिंगमध्ये आहेत, मी टाळा ठोकणार आहे. जर कायदेशीर गोष्टी MIDC जर 15-15 वर्ष तुम्हाला कळत नाही तर बेकायदेशीर कंपन्या चाललेत, 4-4 वर्ष तुम्ही करता काय? याचा अर्थ तुम्ही पाठीशी घालताय. कामगारांना उघड्यावर त्यांचे हक्काची देणी जर मिळत नसतील तर ही असली कार्यालय आम्हाला नको आहेत. मी मनसे स्टाईलनी आंदोलन करून त्या ठिकाणी टाळं ठोकणार. मग ह्यांना कळेल, कामगार मंत्र्यालाही कळेल की कशाला पाहिजे कामगार कार्यालय. जर इथं न्यायच मिळत नसेल तर कशाला पाहिजे MIDC. तर जर बेकायदेशीर कारखाने होत असतील तर आज कुपवाडला ड्रगचा साठा मिळाला. मग हे ह्यामुळंच ना, MIDCमध्ये लक्ष नाही यांचं. कुठला कारखाना काय चालला आहे, काय करतोय तिथं काय नाही, कारण परवानगीच नाही.
मग अशी परिस्थिती ही वाईट आहे. मी पुन्हा एकदा यांना विनंती करतोय, लवकरात लवकर या कामगारांना न्याय द्या, अन्यथा आम्हाला मनसे स्टाईलशिवाय पर्याय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.